नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला जळगावातून एक मोठी बातमी येते. जिल्हा परिषदेचा डिजिटल शाळांवरती तिथे भर आहे. मात्र वीज बिल थकीत ठेवल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या 249 शाळांचं वीज कनेक्शन महावितरणकडून कापण्यात आलंय. त्यामुळे डिजिटल शाळांमध्ये अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं असून जळगाव जिल्ह्यातील 249 डिजिटल शाळांमध्ये सध्या अंधार पसरलाय. सरकारकडून येणारी अनुदानाची रक्कम दर महिन्याला मिळत नाही. शाळांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत हा निधी तुटपुंजा ठरतोय. कधी कधी पदरमोड करून खर्च करावा लागतोय. वीज नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि अंधारात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. दररोज मोबाईलचा टॉर्च लावून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. दरम्यान महत्त्वाच्या शाळेचं वीज कनेक्शन तात्काळ जोडावं असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले. ग्राफिक्सच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे ती आपण पाहूयात. जळगावातल्या शाळांची 37,88,792 रुपयांची वीज बिलं थकीत आहेत. निधी आणि खर्चाचा ताळमेळ नसल्यामुळे ही बिलं थकीत आहेत. सरकारकडून वीज बिलांसाठी स्वतंत्र अनुदान मिळत नाही आणि त्यामुळेच महावितरणकडून काही शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. 249 शाळांचं मीटरच काढून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या 345 शाळांना त्याचा फटका बसलाय. आमच्या शाळेतील मीटर हे जवळजवळ 5-7 वर्षापासून काढून दिलेले आहे. तरी आमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण आमचे वर्ग शिक्षक मोबाईलद्वारे देत आहे. सर, किती वीज बिल खंडित झालं आहे? आमचं जवळजवळ वीज बिल 13,850 रुपये खंडित झालेलं आहे. वीज बिल जास्त असल्या कारणाने वीज भरल्या जात नाही आहे. त्यामुळे कनेक्शन कट केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला कम्प्युटरवर शिकवता येत नाही किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक जो मीडिया आहे तो वापरता येत नाही आहे शिकवण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही मोबाईलचा वापर करून त्याच्या विजेच्या जो अडचण आहे त्याच्यावर मात करून आम्ही मुलांना मोबाईलच्या वापराद्वारे जे शासनाने जे अलाउड केलेले आहे व्ही स्कूल ॲप, दीक्षा ॲप, या ॲपवर आम्ही मुलांना शिकवतो. आत्तापर्यंत मुलांना फक्त फळ्यावर शिकवलं जायचं, पण आता डिजिटल शिक्षण आल्यामुळे त्यांना जो रिस्पॉन्स त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही आहे. कारण आमच्याकडे वीज नाही आहे आणि वीज बिल भरण्या न गेल्यामुळे मुलांचं आम्हाला मोबाईलवर टॉर्च लावून त्यांना मी शिकवते. म्हणजे आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढं देता आलं तेवढं देतो आहे आम्ही, पण मग शासनाने पण आमची वीज सुरू करावी. सदर शाळेमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून विजेचा प्रॉब्लेम आहे. शासन वेळोवेळी सांगत असतं की विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात यावं, तर विजेची सोय नसल्यामुळे पण तरीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे त्याचा लाभ देत असतो. तर ही विजेची समस्या शासनाने लवकरात लवकर सॉल्व्ह करावी. जिल्हा परिषदेला पण आम्ही सूचना दिली आहे की जेवढे बिल आपण भरू शकता ते लवकरात लवकर भरावे आणि शाळा आता एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे ते त्यांचे मीटर कनेक्शन्स कापण्यापूर्वी ॲटलिस्ट एक इंटिमेशन त्यांना दिला पाहिजे आणि त्यानुसार. आणि दुसरं, आम्ही जे काही मोठे थकबाकीदार आहेत त्यांची पण माहिती मागितली आणि त्यांना तिथे कारवाई करण्यासाठी जे काही प्रशासनाच्या सहकार्य लागणार आहे ते आम्ही देण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. तर जळगाव जिल्ह्यातील जामनेरसह 300 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांमधील थकीत वीज बिलापोटी शाळेचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला आणि महावितरणच्या या कृतीचा मात्र सर्वत्र निषेध केला जातोय. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात असून याबाबत राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली जाते. यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात टॉप 18 न्यूज. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारचे कर्मचारी आक्रमक झालेत. या मागणीसाठी सरकारी कर्मचारी येत्या मार्चमध्ये संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जबाबदार पर्यटन उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीनं खासगी भागीदारी तत्वावरती होहो बसची सुविधा सुरू केली आहे.
डबल डेकर असलेल्या एका बसचं लोकार्पण पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते करण्यात आलं. दिल्लीच्या ढासळत्या प्रदूषणाच्या स्पर्धेत आता नवी मुंबईनं देखील नंबर लावलाय. गुरुवारी रात्री नेरूळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवरती म्हणजेच 393 AQI इतका होता. तापमानातली घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवरती जाऊन पोहोचलंय. मुंबईतील माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, चेंबूर या भागांसह नवी मुंबई शहरातील हवेत विषारी घटकांचं प्रमाण अतिशय वाढलंय. इथलं नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण 475 इतकं नोंदवण्यात आलंय. सीआरझेडच्या जुन्या नियमावलीनुसार SRA योजनांना मंजुरी देण्यास केंद्र सरकारनं तयारी दर्शवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या मुंबईतील हजारो झोपडपट्टीवासियांना त्याचा लाभ होऊ शकतो. केंद्रीय पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी झालेल्या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झोपू योजनांना मान्यता देण्याची विनंती केली होती. यंदाच्या रब्बी ज्वारीच्या लागवड क्षेत्रामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सुमारे 76,000 हेक्टरनं घट झाली. रब्बी हंगामात ज्वारी पेरणीच्या काळात परतीचा पाऊस सुरू होता. शिवाय दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू, मका आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. वाशीतल्या एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली असून विशेषतः गाजर, वाटाणा, फ्लॉवर, कोबी या फळभाज्यांना उठाव नसल्यामुळे दर गडगडलेत. 30% शेतमाल शिल्लक राहिलाय. घाऊक बाजारात कोबीचे दर सर्वात कमी असून प्रति किलो 2 ते 3 रुपये बाजारभाव आहे. पश्चिम घाटातील राज्यातील 2133 गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून त्यातील 388 गावं वगळण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली असून त्याचप्रमाणे कोकणातील चिरा, दगडखाणी आणि कृषीपूरक उद्योगांना सूट देण्याची मागणी सुद्धा राज्यानं केली आहे. राज्यातील पर्यावरण आणि कामगार विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. पालघरमधल्या बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली तसंच डॉक्टरला देखील मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. रुग्णावरती उपचार करण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण झाली. पिंपरी चिंचवडमधील नव महाराष्ट्र महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. ठाणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात धडक मोहीम राबवण्यात येते. कल्याण आणि डोंबिवलीतील कारवाईमध्ये 2 बार्ज आणि 2 सक्शन पंप असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. जळगावात अमृत योजनेअंतर्गत शहरात लवकरच पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा केला जाणार आहे. महानगरपालिकेकडून 1200 मिलीमीटरची जलवाहिनी वाघूरच्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचं काम रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव शहरात 22 आणि 23 जानेवारी रोजी पाणी पुरवठा होणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये महामार्गावरील 450 पेक्षा अधिक अतिक्रमणांवरती पाडकामाची कारवाई करण्यात आली. तसंच यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या असून अतिक्रमण धारकांवरती गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पनवेल येथील ठाणे नाका रोडवरील पुलावरती अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. खांदा कॉलनी येथील पुलावरती काम सुरू असल्यामुळे पनवेलहून मुंबईच्या दिशेनं वाहतूक कोंडी होतीये. कोल्हापूरच्या विशाळगडावरती दारू पार्ट्या, गांजा पार्टी करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवून हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गांजा दारू पिणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येते. सांगलीच्या तंतुवाद्याचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मिरजेतील तंतुवाद्यांना आता GI मानांकन मिळणार आहे. त्यामुळे GI मानांकन मिळणारा तंतुवाद्य घडवणारा हा प्रदेश देशातला पहिलाच वाद्य प्रकार असणार आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती या तंतुवाद्याला स्वतःची ओळख मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 10 नागरिकांना ठार मारणाऱ्या T6 वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम वेगानं सुरू आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोनसह ट्रॅप कॅमेरे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. पुण्याच्या आंबेगावातील लाखनगावमध्ये सटवाजी बाबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला आणि या शर्यतीसाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक सहभागी झाले. यानंतर पाहूयात राजकीय वर्तुळातल्या टॉप 18 न्यूज.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री अतुल सावेंतसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात येणार आहेत आणि यावेळी राज ठाकरे ठाण्यातील जैन मंदिराला भेट देतील. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर आपली खदखद व्यक्त केली. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हालाच सांभाळू द्या, बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्षांसमोर उघडपणे आपली खदखद व्यक्त केल्यानंतर यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहोतच, तसंच राज्यातील पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार असल्याचं ते म्हणाले. अजित पवारांनी सांगलीच्या अंजनी इथे स्वर्गीय आर पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं आणि यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा आगामी बीएमसी निवडणूक आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी होता, अशी टीका अजित पवारांनी केली. भाजप नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यात सोमय्या आणखी एका नेत्याविरोधात भ्रष्टाचाराची कागदपत्र समोर आणणार असल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली. मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तब्बल 4 तास तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर युक्तिवाद झाला आणि या पाडकाम प्रकरणाचा चेंडू आता तहसीलदारांच्या कोर्टात आलाय. तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आता तहसीलदार सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. तर दोन्ही पक्षांना 30 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. शिंदेंच्या पक्षाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलाय. शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आलेल्या संख्याबळाचा दावाही ठाकरे गटाकडून खोडून काढण्यात आला. खरी शिवसेना कुणाची आहे हे जनतेला माहीत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. तसंच जे पक्षातून गेले ते गद्दार असल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. परभणी जिल्ह्यातील विविध पक्षातील 40 सरपंचांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काल पार पडला. दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान राष्ट्रवादीत कुणाशीही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना टोला लगावला. संजय राऊत फक्त काँग्रेसमध्ये जायचे बाकी आहे, तसंच शंभूराज देसाई म्हणाले. तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ऍक्टिव्ह मोडवर आलेत. अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संत्रा मोसंबी पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी देशमुखांनी केली. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणूक थांबवली गेली आहे. मात्र न्यायालयाचा निर्णय झाला की लगेच निवडणूक लागेल. निवडणुकीची तयारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं सुरू केली आहे, असं विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या त्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना टीडीएफनं पाठिंबा जारी केलाय. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर टीडीएफनं पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतलाय. टीडीएफनं पाठिंबा दिल्यामुळे सत्यजित तांबेंची ताकद आणखी वाढली आहे. यानंतर पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या टॉप 18 न्यूज. कर्नाटक राज्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं विजय संकल्प यात्रेचं आयोजन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सुमारे 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा योजने अभियानांतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या, ज्यामध्ये विविध सरकारी विभाग, संस्था आणि पदांवरती भरती करण्यात आली. डीजीसीएनं महिला प्रवाशासोबत गैरवर्तनाप्रकरणी एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावलाय. तसंच त्या विमानाच्या पायलटचा परवाना सुद्धा 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. एवढंच नाही तर विमान संचालकाला 3 लाखांचा दंड देखील भरावा लागणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईटमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा तुरुंगात आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगामध्ये बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर 7 कोटींची लाच घेतल्याचा आरोप झालाय. दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली, ज्यामध्ये 2019 साली सत्येंद्र जैन यांच्यावरती 16 कोटींचा दंड रद्द करण्याऐवजी 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. एका महिला ड्रायव्हरनं एका व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरून तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावेळी काही स्थानिकांनी ही गाडी अडवून त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. दिल्लीमध्ये भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणाबाजी लिहिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गुरपतवंत सिंह पन्नू हा प्रमुख संशयित आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग जोरदार बर्फवृष्टीमुळे सध्या बंद आहे. तसंच जम्मू काश्मीर दरम्यान असणाऱ्या रामबन आणि बनिहाल इथे हिमस्खलनाची घटना सुद्धा घडली आहे. पुढील 24 तास जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गंभीर आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानात एका झटक्यात 70 लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या सर्व नोकऱ्या कापड उद्योगातून गेल्यात, ज्यावरती पाकिस्तानला एकेकाळी अभिमान होता. सध्या पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगाला कापसाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय. पाकिस्तानच्या पख्तूनमधील एका पोलीस चौकीवरती टीटीपीच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला, ज्यामध्ये 10 पोलिसांचा मृत्यू झालाय. 2 दिवसांपूर्वी दक्षिण वजिरिस्तानमध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याची देखील हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पुढच्या महिन्यात लंडनहून मायदेशात परतण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गव्हर्नर बालिगुर रहमान यांनी हा दावा केलाय. पंजाब आणि खैबर पख्तूनवा प्रांतातील निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ परत येऊ शकतात. रशिया आणि अमेरिकेमधील तणाव वाढत चाललाय. जर अमेरिकेनं क्रिमियावरती ताबा मिळवण्यासाठी युक्रेनला मदत केली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा रशियानं अमेरिकेला दिला. युक्रेन युद्धामुळे वाढत्या तणावादरम्यान रशियन जहाज हवाई क्षेत्राजवळ दिसल्यामुळे अमेरिकेत रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. अमेरिकेच्या तटरक्षक दलानं रशियन जहाजाचा व्हिडिओ सुद्धा ट्विटरवरून शेअर केलाय. युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय, कारण युक्रेन विरोधातला लढा आणखी तीव्र करण्यासाठी रशियानं आपले 7 लाख सैनिक तयार ठेवलेत. युक्रेन रशियामधील युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांनी रणनीती आखली आहे. इस्टोनियानं युक्रेनला शस्त्रसाठा पुरवण्याचा निर्णय घेतला. इस्टोनिया युक्रेनला रशिया विरोधात लढण्यासाठी शस्त्रांचा मोठा साठा पुरवणार आहे, त्यामुळे युक्रेनला युद्धात मोठी मदत होणार आहे. ग्रीससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून तुर्कस्तानला मदत करण्यात येणार आहे. तुर्कीला लवकरच F-35 फायटर जेट मिळण्याची शक्यता असून 1 दिवस आधी वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होईल. पेरूमध्ये पुन्हा जोरदार निदर्शनं सुरू आहेत. हजारो नागरिक रस्त्यावरती एकत्र आलेत. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरती हल्ला केल्याची घटना घडली. रशियातील मॉस्कोमध्ये निदर्शनांवरती बंदी आणण्यात आली आहे आणि 20हून अधिक लोकांना एकत्र येण्यावरती मनाई करण्यात आली असून पुढील आठवड्यात पुतीन जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यावेळी निदर्शनं होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा कायद्याविरोधात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरलेत. राजधानी पॅरिसमध्ये सर्वाधिक निदर्शनं करण्यात आली.
यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी पाहूयात. निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती पडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत त्याआधीच म्हणजेच 23 जानेवारीला संपतेय. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 23 जानेवारीला पक्षप्रमुख पदासंदर्भात ही कायदेशीर आणि घटनात्मक आहे. आमचे तर ते पक्षप्रमुख आहेतच, ते मान्य करायला कोणाची काय कायद्याने परवानगी लागत नाही. ही कायदेशीर प्रक्रिया फक्त पूर्ण व्हायची आहे. ती कदाचित या सगळ्या निर्णयानंतर होईल, कदाचित तोपर्यंत हा निर्णय तसाच चालू राहील. आणखी एक मोठी बातमी. अलिबाग ते मुंबई असा प्रवास अनेक जण बोटीतून करतात आणि भर पावसात सुद्धा हा प्रवास असा सुरू असतो आणि याच प्रवासासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत निघाले होते. मात्र भर समुद्रात गेल्यावरती ध्यानीमनी नसतानाही सामंतांच्या स्पीडबोटचं इंजिन बंद पडलं. समुद्रात नेटवर्क नाही, बोट बंद झालेली आणि कधी काही होऊ शकतं अशी परिस्थिती सामंतांवरती ओढावली होती. पण अचानक त्यांच्या सहाय्यकाच्या फोनला नेटवर्क आलं आणि त्यानंतर दुसरी स्पीड बोट मागवण्यात आली आणि या सगळ्यानंतर सामंतांसाठी त्यांचा सहाय्यकच देवदूत ठरला इतकं नक्की. यानंतर नागपुरात एक मोठी बातमी आहे. नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावरती प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यामुळे चालक आणि वाहकांचा बस बाहेर काढण्यास नकार येतोय. गेल्या 4 दिवसांपासून तिकीट मशीन सर्व्हर बंद आहे आणि मशीनऐवजी मॅन्युअली तिकीट दिलं जात आहे. मात्र या तिकीट विक्रीमध्ये तिकिटाचे ब्लॉक नसल्यामुळे वाचकांचा तिकीट वापरण्यास देखील नकार येतोय आणि सर्व चालक आणि वाहकांनी एसटी बाहेर काढण्यास नकार दिलाय. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, काय झाले नेमकं नागपूरच्या या बस स्थानकात? खरं तर एसटीने गेल्या काही वर्षापासून जे आहे ते तिकीट देण्यासाठी पीओएस सारख्या मशीनचा वापर करायला सुरुवात केला आहे आणि या मशीन जे आहे ते सर्व्हर थ्रू कनेक्ट असतात आणि त्याचा फायदा जो आहे तो प्रवाशांना आणि वाहकांना देखील होत होता, कारण कमी वेळात जी आहे ती त्यांना तिकीट मिळत होती. मात्र गेल्या 4 दिवसापासून जे आहे ते या मशीनचं सर्व्हर डिस्कनेक्ट असल्यामुळे जे आहे ते ऑनलाईन तिकिटा काढायला अडचणी जात होत्या आणि त्या अडचणीमुळे जे आहे ते वाहकांना मॅन्युअली तिकीट काढण्याचा जो ट्रे आहे तो ट्रे देण्यात आला होता. मात्र आता गेली अनेक वर्ष जे आहे ते मॅन्युअली ट्रे वापरणं बंद केल्यामुळे त्याची एकतर पद्धत जी आहे ती वाहकांना लक्षात नाही आणि दुसरा त्या तिकिटांमध्ये तिकिटांचा ब्लॉक नसल्यामुळे जे आहे ती तिकीट कुठल्या स्थानकात ते कुठल्या स्थानकापर्यंत काढलेली आहे अशी अडचण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी जे आहे ते आज नागपूरच्या गणेशपेठ आगारातील चालकांनी वाहकांनी जे आहे ते काम बंद आंदोलन केलेलं. त्यामुळे आज सकाळपासून जे आहे ते गणेशपेठ आगारातून एकही बस निघालेली नाहीये. खरं तर नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती आगार आहे आणि नागपूर जिल्हाच नाही तर मध्य प्रदेश आणि इतर शहरात जाणाऱ्या बसेस देखील इथून सुटतात आणि आज नोकरीच्या दिवस आहे. त्यामुळे आज सकाळपासून जे उदय, धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये. 4 दिवसापासून तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यामुळे चालक आणि वाहक बसेस बाहेर काढायला तयार नाहीत. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. अजब महापालिकेचा गजब कारभार. नागपूर महानगरपालिकेनं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं लावली. स्मशानभूमीजवळ भूतांची जिम. त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. ही ग्रीन जिम आज किंवा उद्या काढण्यात येईल. अखेर पालिकेनं बंद केली जिम. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी केली, त्याचा इम्पॅक्ट आला. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं भूत पळाली.